ट्रॅप फार बेकार असतो. तुमचे बरेचसे नातेवाईक, जवळचे मित्र यामध्ये अडकले आहेत. तुमचे काही मित्र किंवा नातेवाईक तर आत्ता 4 लोकांमध्ये यायलाही घाबरतायत. पण एकेकाळी मोठमोठी स्वप्न पाहणारे आणि दाखवणारे तुमचे नातेवाईक अचानक असे गायब का झाले? परदेशामध्ये ट्रिप किंवा मोठमोठ्या गाड्या, लक्झरी हॉटेल्स असं सगळं पाहिल्यावर आता ते रस्त्यावर का बरं आलेले आहेत? याला कारण आहे MLM नावाचा जगातला सगळ्यात मोठा स्कॅमचा प्रकार. यामुळं अनेक लोक रस्त्यावर आली आणि यापुढेही ते येत राहणार. परंतु यातून वाचणार कोण? जे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून नक्की हा स्कॅम काय आहे ते समजून घेतील ते लोक यातून नक्की वाचू शकतात. कारण हा स्कॅम आता तुमच्या आमच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. कुणी ना कुणी आपल्यातलं चोरून हा स्कॅम करतंय. परंतु नक्की हा स्कॅम काय आहे, त्यातून तुम्हाला कसं वाचता येईल आणि तुमच्या नातेवाईकांपैकी कोण हा स्कॅम करतंय सविस्तर पाहूयात. त्यापूर्वी पैसा पाणीनं नुकतंच लॉन्च केलेलं व्हॉट्सॲप चॅनेल हा व्हिडिओ संपल्यानंतर नक्की जॉईन करा. त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. बाकी चॅनेलला तर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेलच. चला तर मग आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करू. MLM, तुमच्यातील अनेकांनी हे नाव ऐकलं असेल, बरोबर? MLM चा लॉंग फॉर्म होतो मल्टी लेवल मार्केटिंग. यालाच नेटवर्क मार्केटिंग, रेफरल मार्केटिंग असं सुद्धा म्हटलं जातं. काही जण MLM ची गल्लत पिरॅमिड मार्केटिंग बरोबर सुद्धा करतात. मात्र त्यामध्ये एक मोठा फरक आहे जो आपण पुढे पाहणार आहोत. मल्टी लेवल मार्केटिंग इज अ मॉनिटरी स्ट्रॅटेजी यूज्ड बाय डायरेक्ट सेल्स कंपनीज टू एनकरेज एक्झिस्टिंग डिस्ट्रीब्युटर्स टू रिक्रूट न्यू डिस्ट्रीब्युटर्स, अशी MLM ची इंग्रजी व्याख्या आहे. म्हणजे काय तर सेलर कंपनी जी असते ती थेट कस्टमर्सला तो डिस्ट्रीब्युटर असल्याचं सांगून नवीन कस्टमर जोडायला लावते. थोडं अवघड वाटतंय का? एक सोपं उदाहरण देतो. समजा एक पेन्सिल बनवणारी कंपनी आहे. ती काय करते तर पेन्सिलचं मॅन्युफॅक्चरिंग करतं. त्यानंतर ती वेगवेगळ्या ठिकाणी आपले डिस्ट्रीब्युटर नेमते. हे डिस्ट्रीब्युटर म्हणजे आपण दुकानदार समजूयात. हेच दुकानदार पेन्सिल कस्टमर्सला विकत असतात. थोडक्यात नॉर्मल कंपनीमध्ये सेलर किंवा मॅन्युफॅक्चरर, डिस्ट्रीब्युटर आणि कस्टमर अशी चेन असते. परंतु MLM मध्ये मात्र यातील एक पार्ट नसतो. कसा तर इथे MLM कंपनी सेलर बनते. ती आपले प्रॉडक्ट काही लोकांना विकायला देते. त्यांना ती डिस्ट्रीब्युटर असं गोंडस नाव देते. थोडक्यात काय तर कस्टमर हाच डिस्ट्रीब्युटर होतो. तसेच त्यांना त्यांच्या अंडर आणखी 3 डिस्ट्रीब्युटर ते नेमायला सांगतात. त्यानंतर पुढचे डिस्ट्रीब्युटर त्यांच्या खाली आणखी 3 डिस्ट्रीब्युटर नेमतात आणि ही चेन अशीच सुरू राहते. सो या चेन मध्ये खरं तर कोणीही डिस्ट्रीब्युटर नसतो, सगळे कस्टमर असतात. प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला नवीन डिस्ट्रीब्युटर जोडल्यावर त्यातून 10% रक्कम मिळते किंवा जे ठरलंय ते पर्सेंटेज तुम्हाला मिळत राहतं. कंपनी आपल्याकडे डिस्ट्रीब्युटरला जॉईन करताना वेलकम किट देते आणि त्यासाठी ते फी घेतात. हे वेलकम किट अगदी 500 रुपयांचंच असलं तरीही त्यासाठी कंपनी 2000 ते 5000 रुपये घेते. पण असं का? MLM आणि पिरॅमिड स्कीम यातील फरक काय तर यासाठी MLM आणि पिरॅमिड स्कीम यातला पहिला फरक जर पाहिला तो आपल्याला समजून घ्यायला लागेल. पिरॅमिड स्कीम मध्ये काय होतं, अशीच लोकांची चेन निर्माण केली जाते. अगदी सेम MLM सारखं केलं जातं. परंतु पिरॅमिड मध्ये कोणतेही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस विकली जात नाही. इथे लोकांकडनं फक्त पैसे घेतले जातात. परंतु भारतासह अनेक देशांमध्ये पिरॅमिड स्कीम ही लीगल नाही. त्या लीगल करण्यासाठी सुरू झाल्या MLM स्कीम. त्यामुळं MLM स्कीमद्वारे हे पैसे घेतले जातात. कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी इथे थेट पैसे न घेता प्रॉडक्टचे पैसे घेतले जातात. त्याची प्राइस ही प्रचंड जास्त ठेवली जाते. थोडक्यात काय तर पिरॅमिड स्कीमच रन करायची आहे, परंतु ती कायद्याच्या कक्षेत राहून. यामुळं काय होतं तर लोक प्रॉडक्टची प्राइस प्रचंड हाय ठेवतात, जेणेकरून यातून तुम्हाला तसा पाहिला तर पैसाच उभा राहतो. हे प्रॉडक्ट काय असतात तर बऱ्याच MLM कंपन्या वेलकम किट देतात. त्यात काही स्टेशनरी असते, काही वेळा सौंदर्य प्रसाधनं असतात, कधी कधी हेल्थ प्रॉडक्ट असतात, तर कधी कधी काही कोर्सेस असतात. परंतु या सगळ्याची क्वालिटी अतिशय खराब असते. कारण प्रॉडक्ट विकणे हा यांचा हेतूच नसतो, तर केवळ नवीन डिस्ट्रीब्युटर मिळवणे हेच एक ध्येय त्यांचं असतं. मग आता लोकांना यामध्ये कसं फसवलं जातं? पहिलं तर यासाठी अशाच लोकांना टार्गेट केलं जातं जे बेरोजगार आहेत, जे गरीब आहेत किंवा गृहिणी आहेत, ज्यांना काहीतरी खास करायचं असतं असे लोक. यासाठी कोणत्याही प्रकारचं शिक्षण, स्किल याची गरज नसते. MLM स्कीमवाले टॉपचे लोक अशा लोकांना बरोबर हेरतात. त्यांना एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये बोलवतात. तिथे हे लोक सेमिनार ठेवतात. त्यांनी चांगले ब्लेझर घातलेले असतात, उंची कपडे घातलेले असतात, वॉचेस असतात आणि प्रचंड एनर्जीने ते तुमच्याशी बोलत असतात. अशा वेळी ते लोकांना स्वप्न दाखवतात. तुम्हीच तुमचं बॉस बना, करोडपती व्हा, नोकरीला टाटा बाय बाय करा, फायनान्शियली इंडिपेंडंट व्हा. इथे कंपनीचे कोणीही कोणतीही निगेटिव्ह गोष्ट
गोष्ट बोलत नाहीत. जर कोणी संकटात टाकणारे प्रश्न विचारले तर त्याला गप्प केलं जातं. कधी कधी बाउन्सर्स त्याला बाहेर काढतात. इथे लोकांना डबल पैसा, परदेशवारी, उंची कपडे, हॉटेल स्टे याची स्वप्न दाखवली जातात. मुळात आपल्याकडे बेरोजगारीच एवढी आहे की लोक यांना लगेच भुलतात. बऱ्याच वेळा स्टेजवर एखाद्या अशा माणसाला उभं करतात जो प्रचंड गरीब होता, मात्र या स्कीम मधनं पैसे कमावून त्याने घर घेतलं, गाडी घेतली. यानंतर या लोकांचं इनिशियली ट्रेनिंग घेतलं जातं, तसेच त्यांना वेलकम किट दिलं जातं. त्यातून त्यांच्याकडनं फी वसूल केली जाते. पुढे याच लोकांना आणखी नवीन लोकांना जोडायला सांगितलं जातं. अशा वेळी लोक अननोन लोकांपेक्षा आपले मित्र, नातेवाईक यांनाच फोन करतात, स्कीम समजून सांगतात आणि वेलकम किट त्यांना विकतात. हळूहळू करून ते त्यांच्या नातेवाईकांना यामध्ये अडकवत राहतात. प्रत्येकाला इथे आपण पिरॅमिडच्या टॉपला असल्याचा फील येत असतो, मात्र इथे फक्त 1% लोक जे पिरॅमिडच्या टॉप लेअरला असतात त्यांनाच फायदा होत असतो. बाकी कुणीही इथे फायद्यामध्ये येत नाही. तसेच बॉटमच्या लोकांना नवीन लोकांना जॉईन करणं कठीण जातं आणि मग या स्कीमचा भांडाफोड होतो. मग नॉर्मल कंपन्या असं का करत नाहीत? तुम्ही जर नॉर्मल कंपन्या आणि MLM कंपन्यांमध्ये तुलना केली तर तुम्हाला अनेक फरक दिसतील. नॉर्मल कंपनी काय करते तर प्रॉडक्ट बनवते, डिस्ट्रीब्युटर नेमते आणि कस्टमरला विकते. आपले प्रॉडक्ट स्पर्धेमध्ये टिकावे म्हणून ती सातत्यानं प्रयत्न करताना दिसते. कधीही ती कुणाला 3 डिस्ट्रीब्युटर नेमायला सांगत नाही. खूप क्वचित रेफरलचे टक्के देते, मात्र रेफरल देताना आणखी 3 लोक ऍड कर असं अजिबात म्हणत नाही. नॉर्मल कंपनी आपले प्रॉडक्ट विकताना जाहिरात करते, कारण तिला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असतं. प्रॉडक्ट ते ओव्हर प्राइस करत नाहीत. मात्र MLM कंपन्या यापेक्षा वेगळं करतात. त्या खरं तर कोणतेच प्रॉडक्ट विकत नाहीत आणि बनवत सुद्धा नाहीत. प्रॉडक्ट ते आउटसोर्स करतात आणि आपल्याकडे घेतात. आपल्या प्रॉडक्टची जाहिरात सुद्धा करत नाहीत, कारण त्यांना त्याची गरजच नसते. जेवढं शक्य होईल तेवढ्या शांततेमध्ये जास्तीत जास्त लोक कशी जोडली जातील यावर ते लक्ष देतात. डिस्ट्रीब्युटर हे त्यांच्या सेल्समन सारखं काम करतात. प्रॉडक्ट अतिशय तुकरट असतात, त्याची क्वालिटी अजिबात चांगली नसते आणि ती चांगली करण्यासाठी या कंपन्या अजिबात प्रयत्न करत नाहीत. नॉर्मल कंपन्यांना माहीत असतं की आपलं प्रॉडक्ट चांगलं आहे, त्यामुळे आपल्याला एवढ्या लोकांचे डिस्ट्रीब्युटर म्हणून नेमायची गरजच नाही. मग दोन्हीमध्ये सामान्य माणसाने फरक कसा ओळखायचा? MLM कंपन्या तुम्हाला पैशांचं टार्गेट देतात. एक विशिष्ट रक्कम तुम्ही डिस्ट्रीब्युटरकडनं आणली की तुम्हाला इन्सेंटिव्ह देतात. यासाठी तुम्हाला परदेशवारी, गाडी आणि अजून काय काय बक्षिसं देतात. तुमच्याकडे कोणते स्किल्स आहेत हे पाहिलं जात नाही. तुमची कुठल्याही प्रकारची मुलाखत घेतली जात नाही. तुम्हाला फिक्स सॅलरी जी असते तीही दिली जात नाही. तुम्हाला फक्त नवीन लोक जॉईन केले की टक्केवारी मात्र मिळत असते. तुम्ही एकदा मूर्ख बनले की तुम्ही आणखी लोकांना मूर्ख बनवता आणि मग ते आणखी लोकांना मूर्ख बनवतात आणि हे सायकल असंच चालू राहतं. इथे लोकांना टॅग दिले जातात. गोल्ड, सिल्वर असे काही टॅग असतात. त्यामुळं इतर लोकांना प्रेरणा मिळते. नॉर्मली तुम्ही कंपनी जर बघितली तर मुलाखत घेते. तुम्ही लायक असाल तरच तुम्हाला काम देते. उगीचच तुम्हाला परदेश वाऱ्या करायला पाठवत नाहीत. आपल्यात काहीतरी व्हॅल्यू दिसली तर नॉर्मल कंपनी आपल्याला कामावर घेते. आता या MLM स्कीममुळे लोकांचं नक्की काय नुकसान झालंय ते पाहूया. भारतामध्ये MLM स्कीम ही आजची गोष्ट नाही. गेल्या अनेक दशकांपासून ही गोष्ट सुरू आहे. अगदी खेडेगावांपासून ते शहरापर्यंत सगळीकडे हे सुरू आहे. यामध्ये जे लोक सामील होतात ते खास करून आपले नातेवाईक आणि मित्र यांना फसवतात. मात्र काहीही झालं तरी MLM स्कीम पुढे जाऊन फ्लॉप होणारच असते. त्यामुळं हे सगळेच लोक या ट्रॅपमध्ये फसतात आणि मग जे खालच्या लेअरचे लोक आहेत ते वरच्या लेअरच्या लोकांना पैसे मागतात. या स्कीम पायी अनेक लोकांनी आपली घरं विकलेली आहेत. क्रेडिट कार्ड देखील खाली केलेली आहेत. काहींनी आपलं आयुष्य सुद्धा संपवलेलं आहे, कारण ज्यांचे पैसे घेतले ते उद्या आपल्या दारामध्ये पैसे मागायला येतात. लोकांचे मित्र तुटले, आयुष्यभरासाठी नातेवाईक सुद्धा दूर गेलेत. मात्र एवढं सगळं होत असताना सरकार काहीच ऍक्शन का बरं घेत नाही? तर याला कारण आहे नियम. भारतामध्ये काही कंपन्या थेट सेलच्या माध्यमातून चांगला व्यवसाय करतात. त्यांची वर्किंग स्टाईल MLM सारखी असते, परंतु ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस चांगल्या लेवलची देतात. यामुळं सरकारला सरसकट MLM स्कीमवर बॅन टाकता येत नाही. तसेच MLM स्कीमवाले लोक जे आहेत ते पिरॅमिड स्कीम मधले लूपहोल शोधून काम करतात. त्यामुळं सरकारला काही करता येत नाही. शेवटी स्कॅम झाल्यानंतर सरकारला याची माहिती मिळते. असं काम करणाऱ्या सगळ्या MLM कंपन्या
कंपन्या फ्रॉड आहेत का, तर नाही असंच आपल्याला म्हणायला लागेल. परंतु 99.99% कंपन्या फ्रॉड आहेत असंच पकडून चला. टपरवेअर सारखी कंपनी ही MLM मॉडेमवर चालते, परंतु त्यांचे प्रॉडक्ट हे जबरदस्त आहेत. ती एक याचं चांगलं उदाहरण आपल्याला म्हणता येईल. सो मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून MLM स्कॅम नक्की कसे होतात याची माहिती घेतली. मी अपेक्षा करतो की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कधीही अशा कोणत्याच स्कीमचे बळी पडणार नाही. कारण पैसे कमावणे एवढे जर सोपं असतं तर सगळ्यांनीच हे केलं असतं ना. शॉर्टकट्स हे कायम खड्ड्यात घेऊन जाऊ शकतात, याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. बाकी तुम्हाला कोणते MLM स्कॅम माहीत असतील तर ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. सध्यासाठी इथेच थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.